रेकॉर्ड ब्रेक मतदानानंतर हे रेकॉर्ड ब्रेक मतदान कोणाच्या पारड्यात हे पाहणं महत्त्वाचं। पश्चिम बंगालमध्ये 221 जागांचे कल हाती, त्यामध्ये भाजप आणि टीएमसी यांच्यामध्ये अवघ्या 5 जागांचं अंतर आहे। टीएमसी 105 तर भाजप 110 जागांवर आघाडीवर आहे। काटी की टक्कर अद्यापही कायम। अवघ्या 5 जागांचं अंतर आहे या दोन पक्षांच्या आघाडीचे जे कल समोर दिसत आहेत त्यामध्ये। नक्कीच आकडेवारी आपण पाहूयात। भाजप 110 तर इथे टीएमसी 105 जागांवर आघाडीवर आहे। 3 जागांवर काँग्रेसने देखील इथे आघाडी घेतलेली आहे। मात्र खरी लढत ही टीएमसी आणि भाजप यांच्यामध्येच। टीएमसी 105 तर भाजप 110। तर ममतांचा हा गड काबीज करणार का भाजप यावेळेला लक्ष असेल। तृणमूल 105 जागांसह आघाडीवर, भाजपची 110 जागांवर आघाडी आहे आणि 221 जागांचे आतापर्यंतचे कल पश्चिम बंगालमध्ये हाती आलेले आहेत। टीएमसी 105 आणि भाजप 110 कलानुसार केरळमध्ये आता काँग्रेसला बहुमत तर आसाममध्ये भाजपला बहुमत असताना पाहायला मिळते। तर कलानुसार केरळमध्ये काँग्रेसला बहुमत त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। 74 जागांची आघाडी काँग्रेसची। पुन्हा एकदा आकडेवारी पाहूयात केरळमधली, तर इथे काँग्रेस 74 तर डाव्यांना धक्का देत काँग्रेस या ठिकाणी पुढे गेलेली आहे। डाव्यांची 60 आणि काँग्रेस या ठिकाणी मोठ्या फरकानं 74 जागांवर काँग्रेस या ठिकाणी काँग्रेस प्रणित यूडीएफ या ठिकाणी 74 जागांवर आघाडीवर, तर एलडीएफ या ठिकाणी 60 जागांवर आघाडीवर आहे। तर भाजपने देखील 6 जागांवर पहिल्यांदाच केरळमध्ये आघाडी घेतली आहे। तर पश्चिम बंगालमधली ही घडामोड, जलपैगुडी भागातल्या 7 पैकी 6 जागी भाजपनं आघाडी घेतलेली आहे। जलपाईगुडी या ठिकाणी भाजपनं 7 पैकी 6 जागांवर या ठिकाणी आघाडी घेतली आहे। आकड्यांनुसार आपण या ठिकाणी पाहतो टीएमसी 105 आणि भाजप 110 जागांवर आघाडीवर। काटे की टक्कर पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी कायम असलेलं पाहायला मिळतंय। जलपाईगुडी भागातल्या 7 पैकी 6 जागांवर भाजपनं आघाडी घेतली। पुन्हा एकदा आकडेवारी पाहूयात। पश्चिम बंगाल मोठा 21 या ठिकाणी भाजप 110 तर टीएमसी या ठिकाणी 105 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर। पश्चिम बंगालमध्ये काय होतं, सगळ्यांची धाकधूक वाढलेली आहे। पश्चिम बंगाल यावेळेला ममता बॅनर्जी यांचं, ममता दीदींचं की मग भाजपचं, याचं उत्तर या सगळ्या निकालामधून मिळणार आहे। नक्कीच पश्चिम बंगालमध्ये जलपैगुडी भागातल्या जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे। तर बारामतीमधनं सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत। महत्त्वाची मोठी घडामोड राज्यासाठी, बारामतीतून सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत। सुनेत्रा पवार या ठिकाणी किती लाख मतांनी जिंकतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। बारामतीमधून सुनेत्रा पवार इथे आघाडीवर आहेत। पवारांचा गड मानला जातो। कलानुसार केरळमध्ये काँग्रेसला बहुमत मिळताना पाहायला मिळतं। एक्झिट पोलचे जे अंदाज होते ते या ठिकाणी खरे होताना पाहायला मिळतात। डाव्यांना धक्का देत पुन्हा एकदा काँग्रेस केरळमध्ये आपले पाय रोवताना पाहायला मिळत आहे। तर डाव्या आघाडीला पुन्हा एकदा अपेक्षा होती तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची, मात्र तसं होताना केरळमध्ये दिसत नाहीये। काँग्रेस प्रणित यूडीएफ या ठिकाणी 74 जागांवर आघाडीवर आहे। पश्चिम बंगालमध्ये झारग्राममधल्या 4 जागांवर भाजप आघाडीवर आहे। तर पश्चिम बंगालमध्ये